एखाद्या उमेदवाराचे आई आणि वडील दोघे जर IAS अधिकारी असतील तर अशा विद्यार्थ्याला आरक्षण द्यायचं का, असा प्रश्न आता सुप्रीम कोर्टाने विचारलेला आहे। आणि या अनुषंगाने सध्या देशभरामध्ये चर्चा सुरू आहे की आरक्षणाला नॉन क्रिमिनल असलं पाहिजे का। सध्या ओबीसीचं जे आरक्षण आहे या ओबीसीच्या आरक्षणाला नॉन क्रिमिलियर आहे, पण SC आणि STच्या आरक्षणाला नॉन क्रिमिलियर नाही। पण 2024 मध्ये जो आरक्षण उपवर्गीकरणाचा निकाल आला त्या निकालामध्ये मात्र SCच्या आरक्षणाला देखील नॉन क्रिमिलियर लावा असं म्हणण्यात आलं। आणि त्याच अनुषंगाने सध्या प्रत्येक आरक्षणाला नॉन क्रिमिनल असलं पाहिजे का अशी चर्चा सुरू आहे। आणि या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशनमध्ये सहाय्यक अभियंता पदासाठी ज्या उमेदवाराची निवड झालेली होती त्या उमेदवाराच्या आई आणि वडिलांचं दोघांचं मिळून उत्पन्न हे 11.48 लाख म्हणजे जवळपास 12 लाखाच्या आसपास होतं। या उमेदवाराचं उत्पन्न हे नॉन क्रिमिलियरची मर्यादा म्हणजे नॉन क्रिमिलियरला 8 लाखाची मर्यादा आहे, ही मर्यादा ओलांडत असल्यामुळं या समितीनं या आरक्षणाचा जो लाभ या उमेदवाराने दावा केलेला होता तो नाकारला। आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यामुळं सुप्रीम कोर्टाने याच्यावरती एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जर आई वडील दोघेही IAS अधिकारी असतील तर त्यांच्या मुलांना आरक्षण का मिळावे। शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणामुळे सामाजिक प्रगती होते, मग पुन्हा आरक्षणाचा फायदा मागितल्यास आपण या व्यवस्थेतून कधीच बाहेर पडणार नाही, असं न्यायमूर्ती BV नागरत्न आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याच्यामुळं आरक्षण उपवर्गीकरणाची सध्या चर्चा सुरू झालेली आहे। आरक्षणाचा फायदा हा उत्तम शिक्षणामुळे कुटुंबाच्या बौद्धिक आणि वैचारिक स्तर उंचावतो आणि प्रगतीची दारे उघडतात असं देखील सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। आणि आर्थिक सक्षमीकरण चांगलं झाल्यामुळे किंवा नोकरी आणि मुळे आणि स्थिर उत्पन्नामुळे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनतं आणि त्याची सामाजिक गतिशीलता जी आहे ही सामाजिक गतिशीलता या प्रक्रियेतून आलेली सामाजिक प्रगती टिकून ठेवण्यासाठी पुढील पिढ्यांनी आरक्षणातून बाहेर पडलं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। असं सुप्रीम कोर्ट का म्हणतं आहे त्याचं कारण असं आहे की सामाजिक दृष्टिकोनातून म्हणजे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर एकदा इकॉनॉमिक दृष्टिकोनातून जर स्टेबल झालात तर इकॉनॉमिक दृष्टिकोनातून हे तुमचं सामाजिक जो स्तर आहे तो सामाजिक स्तर उंचावतो असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की एखाद्या कुटुंबाची प्रगती ही जर इकॉनॉमिक दृष्टिकोनातून झाली असेल तर त्याचा सामाजिक स्तर उंचावतोच अशातला भाग नाही आहे। आणि याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश BR गवई यांच्यावरती ज्या वेळेस बूट फेकून मारला जातो त्यावेळेस आपल्याला दिसायला लागतं की एखादा शेड्यूल्ड कास्टचा व्यक्ती जरी सुप्रीम कोर्टाचा मुख्य न्यायाधीश झाला तरीही लोकांच्या मनामधून त्याची जात जात नाही। आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं जे स्टेटमेंट केलेलं आहे की इकॉनॉमिक स्टेबल झालं म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातूनही स्टेबल होतं अशातला भाग नाही। आरक्षणाचा जो विषय आहे हा आरक्षणाचा विषय ओबीसी पुरता आहे, कारण ओबीसीच्या आरक्षणाला सामाजिक भेदभावाचा प्रामुख्याने आधार नाही। SC STचं आरक्षण जे आहे हे आरक्षण प्रामुख्याने सामाजिक भेदभावातून पुढे आलेलं आहे, ते इकॉनॉमिक भेदभावातून आलेलं नाही आहे। त्याच्यामुळं हा जो काही दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आपण एकदा तपासून बघितला पाहिजे की नेमकं हा जो इकॉनॉमिक स्टेबिलिटीचा प्रश्न आहे हा स्टेबिलिटीचा प्रश्न तुम्हाला सोशल स्टेबिलिटी देतो का, तर देत नाही। आणि म्हणूनच कितीही श्रीमंत झाला आणि कुठल्याही पदावर जरी जाऊन बसला तरी लोकांच्या मनामधून त्याची जात जात नाही आणि म्हणून त्याच्यासोबत सामाजिक दृष्टिकोनातून भेदभाव हा सातत्याने होत असतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे ओबीसीला जे नॉन क्रिमिलियर लावलं गेलं त्याच्या पाठीमागचा मुद्दा असा होता की वार्षिक उत्पन्न ज्यांचं 8 लाखापेक्षा जास्त आहे आणि ते पण सलग 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 1 वर्षाच्या कालावधीमध्ये नाही, त्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेल्या ना या आरक्षणामधून वगळण्यात यावं, कुठल्या ओबीसीच्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांचा हुद्दा क्लास 1 किंवा क्लास 2चे जरी अधिकारी असतील तर त्यांचं उत्पन्न हे 8 लाखाच्या पुढे जातं। त्याच्यामुळं उच्च सरकारी पदावरील कुटुंबांना यामधून आरक्षणातून वगळण्यात आलेलं होतं। हा प्रश्न ओबीसीच्या अनुषंगाने होता, तो SC SC STच्या अनुषंगाने नव्हता। त्याच्यामुळे SC STला हे आरक्षण लावलं गेलं नाही।
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे ओबीसीचं आरक्षण आहे या आरक्षणावरती आणि SC STच्या आरक्षणावरती चर्चा ही 1992च्या इंद्रसाहनी खटल्यामध्ये झाली आणि इंद्रसाहनी खटल्यामध्ये क्रिमिलियरमध्ये ओबीसीला आणलं गेलं आणि SC STला याच्यामधून वगळण्यात आलं. तिथं सांगितलं गेलं की आरक्षणाचा जो आधार आहे हा SC STच्या आरक्षणाचा आधार हा सामाजिक भेदभाव आहे, तो इकॉनॉमिक नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे SC STचं आरक्षण हे काय आहे तर ते गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे आणि त्याच्यामुळं इंद्रासाहनी खटल्यामध्ये 1992ला इतर मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसीला क्रिमिलियरमध्ये आणलं आणि प्रगत घटकांना बाजूला सारून खऱ्या मागास घटकापर्यंत लाभ पोहोचवण्या हा मागचा हेतू आहे असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. 2024 मध्ये हा गोंधळ पुन्हा आला आणि 2024च्या निकालामध्ये दविंदर सिंग विरुद्ध पंजाब जो खटला आला याच्यामध्ये काही न्यायमूर्तींनी म्हणजे प्रामुख्याने BR गवई यांनी SCच्या आरक्षणाला क्रिमिलियर लावलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आणि अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये क्रिमिलियर लागू करण्याचे मत मांडले. मात्र याला अद्याप तीव्र अशा प्रकारचा आक्षेप घेतला जातो आहे की SC STच्या आरक्षणाला आपण क्रिमिलियर लावू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की SC STचा हा क्लास जो आहे हा क्लास किंवा हे जे आरक्षण आहे हे आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण असं आहे की आरक्षणाचा मुख्य लाभ ज्या लोकांनी घेतलेला आहे त्या प्रवर्गातील काही प्रगत आणि श्रीमंत कुटुंबांनाच क्रिमिलियर वारंवार म्हणजे आरक्षण ह्याचा लाभ जो आहे हा वारंवार मिळतो आहे. त्याच्यामुळं त्यांना याच्यामधून वगळलं पाहिजे. यामुळे ग्रामीण भागातील आणि पहिल्या पिढीतील गरजू विद्यार्थी आरक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं ज्या कुटुंबांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्याला याच्यामधून वगळण्यात यावं असं या नॉन क्रिमिलियरचा हेतू आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं क्लास विदिन क्लासची निर्मिती करणं गरजेचं आहे असं त्यांना वाटतं आणि म्हणून का बरं तर त्याचं कारण असं आहे की जे वंचित घटक आहेत त्या वंचित घटकापर्यंत हे आरक्षणाचे लाभ पोहोचले पाहिजेत. परंतु या क्रिमिलियरला मात्र विरोध होत आहे. त्याचं कारण आहे की एखादी व्यक्ती कितीही श्रीमंत झाली तरी समाजातील जातीय पूर्वग्रह आणि मानसिक भेद नष्ट होत नाही हा प्रामुख्याने युक्तिवाद केला जातो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरक्षणाचा उद्देश हा गरिबी संपवण्याचा कार्यक्रम नसून प्रशासन आणि निर्णय प्रक्रियेत मागास घटकांचं पुरेसं प्रतिनिधित्व असलं पाहिजे या अनुषंगाने आरक्षण आणलेलं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या पिढीतील यशस्वी कुटुंबांना अद्यापही प्रस्थापित वर्गासारखे मजबूत सामाजिक पाठबळ मिळत नाही किंवा त्यांना सामाजिक जे आधार आहेत ते आधार मिळत नाही किंवा त्यांना त्या पद्धतीचा सामाजिक दर्जा मिळत नाही. आता हे जे महत्त्वाचे 3-4 टप्पे आहेत ते समजून घेतले पाहिजेत. याच्यामध्ये 1992ला इंद्रासाहनी खटल्यामध्ये ओबीसीला क्रिमिलियर आणलं गेलं. 2004 मध्ये SC ST उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाने याच्यावरती नाकारलं गेलं आणि उपवर्गीकरण वैध असल्याचं आणि क्रिमिलियरच्या गरजेचं मत 2024च्या निकालामध्ये दिलं गेलं आणि सध्या IS असलेल्या पालकांच्या मुलाचे आरक्षण पुन्हा चर्चेत आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता हे जे सगळे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की OBC SC आणि ST या सगळ्यांना क्रिमिलियर आपण लावू शकतो का. ओबीसीला जर क्रिमिलियर अगोदरच लावण्यात आलेला आहे 1992 पासून, पण आता प्रश्न असा आहे की SC आणि STच्या आरक्षणाला देखील आपण क्रिमिलियर लावू शकतो का. तुम्हाला नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका. आपण याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत की SC आणि STच्या क्रिमिलियरला आपण त्यांना लावू शकतो का आणि जर लावू शकत नसेल तर का लावू शकणार नाही. याचे जर तुमच्याकडे काही संदर्भ असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. याच्यावरती पुन्हा आपण संदर्भासह भेटणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना या व्हिडिओवरती चर्चा करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.